नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की अखेर काव्य आणि पार्थ एकत्र आलेले असतात आणि पार्थ काव्याला एक्झामसाठी पुण्याला घेऊन चाललेला असतो. त्या दोघांमधील सर्व गैरसमज आता मिटलेले असतात आणि पार्थने काव्याला ॲक्सेप्ट केलेलं असतं. त्याचमुळे आता पुण्याला गेल्यानंतर काव्य आणि पार्थ एका हॉटेल रूमला स्टे करतात. त्या ठिकाणी पार्थ आता काव्याला चांगलंच सरप्राईज देतो. ते दोन्ही आता कॅन्डल लाईट डिनर करायला गेलेले असतात. पार्थने त्या हॉटेलमध्ये आता काव्यासाठी स्पेशल अरेंजमेंट केलेली असते. त्या ठिकाणी पार्थ आणि काव्याला सोडून बाकी कोणीच नसतं. काव्या म्हणते की अहो इथे आपल्याला सोडून तर कोणीच दिसत नाहीये. तेव्हा पार्थ म्हणतो की इथे तर फक्त आपण दोघेच आहोत आणि त्याच ठिकाणी पार्थचा काव्याला पुन्हा एकदा प्रपोज करणार आहे. यावेळी काव्या आता वेळ न घालवता ते ॲक्सेप्ट करते. तर पार्थ आणि काव्याच्या नात्याला तर गोड सुरुवात झालीच आहे. पण मात्र नंदिनी आणि जीवाचं काय? जीवाने उगाच आता डोक्यात राग घालून घेतलेला असतो. तर आता नंदिनी त्याला मनवण्याचा प्रयत्न करते. जीवा स्पष्टपणे नंदिनीला म्हणतो की मला कंटाळा आलाय तुझ्या अशा तळ्यात मळ्यात वागण्याचा. तू आता माझ्यावर एवढं प्रेम दाखवतेस आणि तुझे बाबा आल्यावर तुझ्या तोंडून एकही शब्द फुटत नाही. जर तुझं खरंच माझ्यावर प्रेम असेल तर तू तुझ्या बाबांना ते सिद्ध करून दाखवशील, असं आता जीवा नंदिनीला म्हणतो. असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.